नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवाड या ठिकाणी आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत भारत मगर सर, सुरेश सोनवणे सर, अनिल कोलटकर सर आणि आदरणीय श्रीयुत प्रकाश तोरणे सर आणि स्वयंसेविका मोनाली मगर मॅडम यांच्या आयोजनातून, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चिराग मगर, सदस्य दादा लोंढे आणि उपाध्यक्ष दादा बरकडे यांच्या बकेटमध्ये डंबेल टाकणे अशा पद्धतीची ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी या मुली आपल्या बकेट घेऊन इथे उभ्या आहेत आणि समोरच्या बाजूला आपण बघतोय त्या महिला उभ्या आहेत. त्या महिलांनी आपले 5 डंबेल जे ठेवलेले आहेत ते प्रत्येक वेळेस एक एक डंबल आणून या बकेटमध्ये टाकायचा आहे आणि प्रॉपर तो बकेटमध्ये पडला पाहिजे. आणि जो हा टास्क कंप्लीट करेल तो विजेता असेल. 8 महिलांना
केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आयोजित हा महिला समारंभांचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्साहपणे आपण पाहतो की इथं संपन्न होतो आहे. प्रेक्षक वर्गसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात इथं आपण पाहतोय. तरुण युवक, महिला आणि बालचमू. इथं 1ली ते 8वी पर्यंतची जी शाळा आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आपणास पाहायला मिळत आहेत. तळ्यात आणि मळ्यात हा गेम चालू झालेला आहे इथे. आता सध्या आपण मळ्यात आहोत. आपल्याला तळ्यात जायचंय. तळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात उडी मारायचे. मळ्यात म्हटल्यानंतर पाठीमाग मळ्यात उडी मारायचे. दोन्ही पायी उचलून टाकायचे. जवळजवळ सर्वांनी शाळेत असताना हा खेळ खेळलेला आहे, त्यामुळं सर्वांना या खेळाची माहिती आहे. खेळाला सुरुवात करत आहोत. सध्या आपण मळ्यात आहोत. आपल्याला जायचं आहे तळ्यात. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 3-4 आउट झाले एकदाच.
शेवटचा क्षण यामधून प्रथम क्रमांक निवडण्यात येणार आहे. च्या महिला महोत्सवाचं विजेतेपद यावर्षी कुणाला मिळतंय ते आपण आता पाहणार आहोत. 1, 2, 3 स्टार्ट. आणि 2026च्या महिला महोत्सवाचे विजेते आहेत सोनाली ज्ञानेश्वर मगर. खूप खूप अभिनंदन सर्व. पाहत आहोत की अगदी दुपारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवड येथे जो महिला समारंभ आयोजित केला होता त्या समारंभामध्ये जो क्रमांक आलेला आहे ते आपल्या सोबत. तुमचं नाव सांगा आणि कसा कार्यक्रम झाला त्याबद्दल. माझं नाव सोना ज्ञानेश्वर मगर. परिषद प्राथमिक शाळा गारवड इथे आज कार्यक्रम घेतला. सर्व महिला एकत्रित जमा होतात. घरी म्हणजे कामं असतातच पण रोज रोज कामं होतच राहतात. पण कधीतरी एकच दिवस असा भेटतो की ज्यात आपल्याला एन्जॉय करायला भेटेल. हा खेळ एक म्हणजे हरण्या किंवा जिंकण्यासाठी नसतो तर बायकांच्या आनंदासाठी असतो. त्यामुळे सर्वांनी यात भाग घेतला पाहिजे. एवढेच मी बोलते. ठीक आहे, त्या अतिशय आनंदी झालेल्या आहेत आपण पाहू शकता आणि पैठणी त्यांना मिळणार आहे आणि विशेष म्हणजे पहिला कलर चॉईस करायला त्यांना भेटलाय. धन्यवाद आपलं. गेल्या वर्षीपासून चालू आहे हळदी कुंकाचा. गेल्या वर्षी बी छान झाला आणि ह्या वर्षी बी छान झाला. अशीच परंपरा चालू राहावी अशी इच्छा आहे. आणि सर्व महिला इथे एकत्रित येतात, खेळतात, आनंद घेतात, बालपण जगतात. त्यामुळे खूपच छान वाटलं सर. ठीक आहे. तर सकाळपासूनच्या या कार्यक्रमांमध्ये मी बघितलं की सगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी झाला. कसं वाटलं एकंदरीत हे सगळं बघून. खूप खूप आनंद झाला. कधीच असं म्हणजे या गारोड गावामध्ये कधी enjoy करायलाच भेटतो. सर्वांना आनंद महिलेला भेटतो. यातच माझाही आनंद आहे. एवढं बोलून तर सकाळपासून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. काय सांगाल कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम. आजचा कार्यक्रम अतिशय छान झाला. गेल्या वर्षी पण असाच कार्यक्रम शाळेतर्फे आणि गावकऱ्यांतर्फे राबवला गेलेला. गेल्या वर्षी पण अगदी उत्साहानं गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी या दिवसाच्या महिला वाट बघत होत्या. अगदी आनंद मिळतोय सगळ्यांना या कार्यक्रमामुळं सगळ्या महिलांना. आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं किंवा धावपळीच्या जीवनातनं ग्रामीण भागातल्या महिलांना अशी संधी भेटणं हे अशक्य असते. ह्या शाळेनं आम्हाला संधी उपलब्ध करून देते ही शाळा. त्याबद्दल ह्या सर्व शिक्षकांचं आणि ह्या शाळेचं आम्हा सर्व महिलांतर्फे आभार. खरं आपल्या गावातील महिलांना कुठंतरी वर्षातून एक दिवस की त्यांच्या कामातून सुटका मिळावी आणि त्यांना कुठंतरी आनंद घेता यावा यासाठी आम्ही आमच्या सर्व शिक्षकांनी तोरणे सर, सोनवणे सर, मगर मॅडम आणि निकर सर या आम्ही सर्वांनी एके दिवशी अशी कल्पना सुचवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी खर्च कुणी करायचा तर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चिराग मगर, दादासाहेब लोंढे आणि उपाध्यक्ष बरकडे यांनी सांगितलं तुम्ही जर इतके चांगले कार्यक्रम करत असाल तर आम्ही खर्चाला तयार आहोत. आणि या तिघांनी पण आणि सगळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही हा खर्च करून महिलांना कुठंतरी आणि त्यामध्ये आणखी भर आम्ही घालून कार्यक्रम चांगला होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि यापुढेही कायमस्वरूपी हा कार्यक्रम चालू राहील.
या गारवड गावाचा म्हणजे दुष्काळ भागच आहे आणि दुष्काळ भाग असून सुद्धा या गावातील लोक म्हणा माणसं बाया ह्यांना कामातनंच काय म्हणजे कुठल्या गोष्टी काय हे होत नाहीत. तरी पण त्यातून आपण म्हणलं बाबा तोरणे सर, मगर सर, सोनन सर ह्यांनी सगळ्यांनी बाबा विचार मांडला की बाबा आपण शाळेत असा असा कार्यक्रम ठेवू. तर त्या कार्यक्रमाला आम्ही अध्यक्षपदाच्या नात्यानं, सदस्यपदानं, उपाध्यक्षपदाच्या नात्यानं आम्ही त्यांना सहभाग दिला. तुम्ही काही करचाल त्यात आम्ही ओके आहे. पण त्यातून शाळेच्या पटांगणात गावातील लेडीज काही असतील त्यांना ह्यांचा आनंद मिळाला ह्यातच मी माझी सर्व गावकऱ्यांना एकच विनंती असेल की आपली मुलं इंग्लिश स्कूलला घालण्यापेक्षा आपल्या मराठी शाळेचं नाव मोठं करण्यासाठी, आपल्या गावचा विकास मोठा करण्यासाठी सर्वांनी मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना दाखल करणं खूप गरजेचं आहे. मराठी शाळा आता बंद होत चाललेलीच आहे आणि आपल्या गावामध्ये राजकारण, गटतट हे बाजूला ठेवायचं आहे आणि शाळेचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरला आहे. आता चालूला 150च्या जास्त पट आहे. पण शिक्षक फक्त 4 आणि 8 वर्गाला 4 शिक्षकांनी. कारवाड हे गाव अतिशय दुष्काळग्रस्त असं आहे. या गावामध्ये जानेवारी फेब्रुवारीपासूनच पाण्याची टंचाई असते. या गावातील लोकांना मनोरंजनाचं असं साधन असं नाही. मग हे साधन मिळवून देण्यासाठी आमच्या शाळेतर्फे एक छोटीशी भेट म्हणून महिलांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट रीतीने आणि सर्व महिला गावातील ह्या मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. त्याबद्दल गावातील महिलांचा सुद्धा खूप खूप आभार की आमचा शाळेचा आणि शाळा व्यवस्थापन समितीने आखलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या महिला सहभागी होत आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे जे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, यांचेही खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम असाच पुढेही चालू राहून सर्व महिला त्या एन्जॉय करतील असं मी आशा करतो. प्रमुख तोरणे सर, मुख्याध्यापक मगर सर आणि जे शिक्षक वर्ग इथे आहेत, तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि हे आयोजकामध्ये जे सगळे विद्यार्थी असतील 1ली ते 8वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आणि उपस्थित झालेल्या सर्व महिला आणि ज्या नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला अशा सर्वांचं आभार, शाळेतर्फे आभार